ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी मसूद अझहरच्या हेडक्वार्टरलाच नेस्तनाबूत करण्यात आलेला आहे आणि याच सोबत त्याच्या कुटुंबातल्या 10 जणांचा खात्मा करण्यात आलाय। तर मुरिदकेमधला हाफिज सईदचा लष्कर ए तैयबाचा प्रमुख अड्डा सुद्धा हा उद्ध्वस्त झालेला आहे। तिसरा सियालकोटमधला सलाहुद्दीनच्या हिजबुल कॅम्पला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे। कोणकोणते हे तळ होते ज्यामध्ये दहशतवादी लपून बसलेले होते, गुप्त कारवाया करत होते, आपण या सगळ्याचा आढावा घेऊया। भावलपूरमध्ये मसूद अझहरचं जे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे ते नेस्तनाबूत करण्यात आलं। मुरिदकेमधलं हाफिज सईदचं जे लष्करी तळ होता, दहशतवादी तळ होता माफ करा, त्याला नेस्तनाबूत करण्यात आलं। हाफिज मलिक, मुदस्सिर आणि लष्करचे जे इतर कमांडर आहेत ते सुद्धा या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत, त्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।